नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं मनापासून स्वागत. तर जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 ची प्रिपरेशन करतात आहे त्यांच्याकरता आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहितीच असेल की 15 जून 2025 ला आपली एक्झाम होणार आहे. आणि याची जी रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे, फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही सोमवारपासून 24 तारखेपासून स्टार्ट झालेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म नाही भरला आहे, फॉर्म भरून द्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की 100 दिवसात सेट परीक्षेत हमखास यश कसे मिळवायचे. कारण हा वेळ विद्यार्थ्यांनी ज्यांनी लेट सुरू केला आहे त्यांच्यासाठी थोडासा कमी वेळ होऊन जातो. तर कमी वेळात ही चांगली तयारी कशी करता येईल यासाठी मी तुम्हाला एक खात्रीशीर साठी रणनीती जी आहे ती शेअर करणार आहे. हिचा जर तुम्ही योग्य वापर केला तर तुम्हाला ही 100% याचा फायदा होईल आणि तुम्ही सेट परीक्षा जर व्यवस्थित अनुसरण करता या रणनीतीचं, या गोष्टींचा, तर तुम्हाला निश्चितच यश मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले तर तुमच्या माइंडमध्ये हे सेट करून घ्या की आपली एक्झाम जी आहे ती 15 जून 2025 लाच होणार आहे. जवळजवळ फक्त तुमच्याकडे 100 ते 109 दिवसाचा वेळ जो आहे हा उपलब्ध आहे. ठीक आहे, तुम्हाला एवढ्याच कालावधीच्या अंतरालमध्ये काय करायचं आहे, एम एस सेट साठी परीक्षेसाठी मेहनत करायची आहे आणि 15 जूनला ती परीक्षा देऊन त्या परीक्षेत काय मिळवायचं आहे, यश मिळवायचं आहे. ठीक आहे, कारण हे तुमचं टार्गेट आहे. हे टार्गेट माइंड मध्ये जोपर्यंत सेट नाही होणार तोपर्यंत तुम्ही अभ्यास नाही करू शकणार. तर पहिले जे आपलं लक्ष आहे ते सेट करून घ्या की आपल्याला एम एस सेट 2025 ची जी परीक्षा आहे ती निश्चितपणे क्वालिफाय करायचं आहे. आता सगळ्यात पहिले बघा की तयारी करण्यापूर्वी तुम्हाला 4 प्रमुख गोष्टी असणे आवश्यक आहे. की सगळ्यात पहिले तर काय की तुमच्यात परीक्षा क्वालिफाय करणे तो वेगळी गोष्ट झाला, पण परीक्षा क्वालिफाय करून असिस्टंट प्रोफेसर बनणे याच्यासाठी काय इच्छाशक्ती. कारण जर तुमच्यात ही इच्छाशक्ती आहे की बाबा मला यावेळी महाराष्ट्र सेट परीक्षेत यश मिळवायचं आहे, इच्छाशक्ती असेल तर तुम्ही त्याच्यासाठी अभ्यास आपल्या करून कराल. ठीक आहे, स्वतःवरूनच कराल. तर ही विल पॉवर असणे अत्यंत आवश्यक आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना आता टेन्शन आलंय की बस 100 दिवस, 109 दिवस उरले, आता एवढ्या कमी वेळात काय सिलेबस करणार, काय कसं तयारी करणार. तर आपला कॉन्फिडन्स तुम्ही लूज नका करू, टेन्शन नका घेऊ. कारण टेन्शन घेतल्याने तुमचंच नुकसान होतं. तर सेल्फ कॉन्फिडन्स, जे कॉन्फिडन्स आहे तुमचा, कॉन्फिडन्स हाय कॉन्फिडन्स ठेवा. ठीक आहे, परीक्षेपर्यंत इवन की एक्झाम देतानाही कॉन्फिडन्स जो आहे तो बनवून ठेवायचा. कशाही प्रकारचे प्रश्न आले तरी ते तुम्ही बरोबर करू शकता जर तुम्ही कॉन्फिडेंटली एक्झाम दिला तर. ठीक आहे, तर सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तो पूर्ण तयारीच्या पहिल्या दिवसापासून, आजपासून जरी कोणी तयारी सुरू करत असेल तर आजपासून पेपर होईपर्यंत तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तो असला पाहिजे. सो ओव्हर कॉन्फिडंट नाही व्हायचं. सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तो पूर्ण मेंटेन करायचा एका पर्टिक्युलर लेवलवर. ठीक आहे, त्याच्यानंतर येते कन्सिस्टन्सी. आपल्या अभ्यासात तुम्हाला सतत जे आहे निरंतरता मेंटेन करणे अत्यंत आवश्यक आहे. की आता दिवसच किती उरले, 100 ते 109 दिवस उरले. ठीक आहे, या 109 दिवस मध्ये तुम्हाला दररोज अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, दररोज अभ्यास करायचा आहे. पेपर 1 चा करायचा आहे, पेपर 2 चा पण करायचा आहे. ठीक आहे, आता याच्यात काय महत्वपूर्ण आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेल. कन्सिस्टन्सी तुम्ही काय करता, समजा जर तुम्हाला एखादा काही कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमाला तुम्ही जे आहे त्याच्यात वेळ गेला तुमचा, तर अशा याच्यात तुम्ही काय करू शकता, एक व्हिडिओ ऐकून घेतला तर त्याने काय होईल, तुमच्या अभ्यासात निरंतरता जी आहे बनून राहील. आणि डिटर्मिनेशन जी आहे ही तुम्हाला पाहिजे. किंवा आता तुम्ही निश्चय करून घ्या की मला कुठल्याही हालतीत एम एस सेट 2025 क्वालिफाय करायची आहे. हे क्वालिफाय करणे ची जी डिटर्मिनेशन आहे, इच्छाशक्ती नंतर असेल तर डिटर्मिनेशन आपोआपच येऊन जाईल. डिटर्माइन तुम्ही जर एखाद्या दिवशी ठरवता की बा मला हे 2 टॉपिक्स 4 टॉपिक्स करायचे आहे, तर ते 4 टॉपिक्स तुमच्या झोपण्यापूर्वी रात्री राहिलं पाहिजे. म्हणजे झोपताना तुम्हाला त्या दुसऱ्या दिवशीचं टेन्शन नाही राहील. दुसऱ्या दिवशी तुम्ही इतर गोष्टी ज्या आहे त्या कव्हर करू शकतात. आता पहिले तर विद्यार्थी मित्रांनो, एक सकारात्मकता विधान आहे की हे आपल्या मनात बिचून द्या. कमेंट व्हिडिओ संपल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी लिहायचं, आय हॅव क्वालिफाईड महाराष्ट्र सेट 2025. ठीक आहे, हा असं हे तुमच्या टार्गेट हे आपल्या मनात चढून घ्याल. कारण ही जी लाईन आहे ही तुम्हाला सतत प्रेरणा देईल की कशा प्रकारे तुम्हाला मेहनत केली पाहिजे. ठीक आहे, महाराष्ट्र सेट क्वालिफाईड हे आय हॅव क्वालिफाईड एम एस सेट 2025 हे तुम्ही माइंडमध्ये आत्तापासून सेट कराल तर तुम्ही खरोखरच याच्यासाठी मेहनत कराल. ठीक आहे, जर ज्या गोष्टींचा आपण विचार करतो त्या गोष्टी तुम्ही अचीव ही करू शकता. जर तुम्ही विचार करताय तर मेहनत केली तर तुम्हाला तुमचं अचीवमेंट टी एम एस सेट 2025 जे आहे हे सुद्धा तुम्हाला क्वालिफाईड मिळून जाईल.
आता या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, आपण तयारीकडे जाण्यापूर्वी परीक्षेचा ची संरचना जी आहे ती पाहून घेऊ. तर इथे पेपर वन आणि पेपर टू आपल्या दोन पेपर्स होतात. पेपर वन जे आहे हा जनरल पेपर आहे, सर्वांनाच द्यावा लागतो, कॉमन राहतो. आणि हा तुमच्या पेपर टू जो आहे, जो कोणता तुमचा पीजीचा सब्जेक्ट आहे, तो पीजीचा सब्जेक्ट वर हे आधारित असतं. याच्यात 50 प्रश्न असतात, त्याच्यात 100 प्रश्न असतात. हा 100 मार्काचा असतो, हा 200 मार्काचा असतो. हा जो पेपर वन आहे हा अतिशय महत्वपूर्ण आहे, कारण सोपाही असतो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांसाठी नवीन असतो. आणि याच्यात तुम्ही पेपर टूच्या तुलनेत जे आहे जास्ती स्कोर करू शकता. ठीक आहे. या व्यतिरिक्त जे आहे जो पेपर टू आहे तो अतिशय लेंदी असतो. त्याचा सिलेबस जो आहे समुद्रासारखा असतो, पण इथे सिलेबस जो आहे तुम्ही आरामात कव्हर करू शकता. 100 डेज मध्ये तर आरामात दोनदा पेपर वन जो आहे तुम्हाला कव्हर करता येतो. टोटल मार्क्स 300 मार्काची परीक्षा असते आणि 3 तास तुम्हाला परीक्षेसाठी दिले जातात. ज्या विद्यार्थ्यांना MSc 2025 मध्ये यश मिळवायचं आहे त्यांच्याकरता पेपर वनचा कम्प्लीट कोर्स उपलब्ध आहे, ज्याची नवीन बॅच जी आहे ती 3 मार्च 2025 पासून सुरू होते आहे. हा जर कोर्स आपण घेता तर आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, नंतर कम्प्लीट सिलेबसचे नोट्स आपल्याला इंग्लिश आणि मराठीमध्ये उपलब्ध राहतील. वीकली टेस्ट आपल्याला मिळतील, फुल सिलेबस मॉक टेस्ट आपल्याला दिल्या जातील, 2000+ MCQs आणि PYQs आणि मॅरेथॉन सेशन्सही दिल्या जातील. फीस मात्र 2500 रुपये आहे. तर जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा आणि खाली दिलेल्या 2 नंबरला आपण संपर्क करून निश्चितच जॉईन होऊ शकतो. या आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जे महत्वपूर्ण टिप्स आहे त्याच्यासाठी या रणनीतीला कसं करायचं. सगळ्यात पहिले तर तुम्हाला आपल्या सिलेबसची हार्ड कॉपी ठेवायची आहे, पेपर वनचा पण आणि पेपर टूचा पण. ठीक आहे. पेपर वन आणि पेपर टूचे तुम्हाला हार्ड कॉपीज जे आहे या सिलेबसच्या आपल्याकडे ठेवायचं आहे, कारण या अभ्यासक्रमावरूनच तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला काय अभ्यासक्रम करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले तर तुम्ही बघा की तुम्हाला कोणते टॉपिक्स व्यवस्थित येतात. आता कोणी कोणी जे कॉमर्स मॅनेजमेंटचे विद्यार्थी असतात त्यांना रिसर्च मॅनेजमेंट झालं, जे इंजिनिअरिंग वाले MSc BSc ग्रॅज्युएट्स असतात त्यांना मॅथमॅटिकल सायन्स, डेटा इंटरप्रिटेशन वगैरे व्यवस्थित येतं. तर तुमचं स्ट्रॉंग पोर्शन कोणतं आहे आणि तुमचा वीक पोर्शन काय आहे हे ओळखून घ्या. आता वीक पोर्शनला आधी करून घ्या. ठीक आहे. वीक टॉपिक जे आहे, सध्या तुमच्याकडे वेळ आहे, समजा तुम्हाला डेटा इंटरप्रिटेशन नाहीये तर डेटा इंटरप्रिटेशनवर आत्तापासूनच भिडून जा. मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत तुमचं डेटा इंटरप्रिटेशन पूर्ण तयार होऊन जाईल. DI आणि मॅथ्स जे आहे हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अडचण येते, तर यांना पहिले टार्गेट करा. हे प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे. इथून तुम्हाला पूर्ण मार्क घेऊ शकता. हे जे डेटा इंटरप्रिटेशन, मॅथमॅटिकल रिझनिंग, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, इथून तुम्ही जे गद्यांश इथून पूर्ण मार्क घेऊ शकता. त्याच्यानंतर जे आहे कुठल्याही पेपरला कमी समजू नका. जर तुमचा पेपर टू मजबूत आहे तर असं नका धरून चालू की बॉ मी शेवटचा 1 महिना मे मध्ये पेपर वन करेल आणि एक्झाम पास करून घेईल. हे अशक्य. ही जी धारणा आहे तुमची ही तुम्हाला खड्ड्यात टाकू शकते, तर असं हे नाही करायचं. ठीक आहे. पेपर वन जे आहे हे तुम्हाला आतापासून मजबूत करायचं आहे, कारण पेपर वन असा पेपर आहे ज्याच्यात तुम्ही जवळपास 80+ पेक्षा जास्ती मार्कही मिळवू शकता व्यवस्थित. ठीक आहे, जर व्यवस्थित अभ्यास केला. पण पेपर टू जे आहे हे एक्झाम मध्ये फिरवून फिरवून येतात त्याच्यातले प्रश्न, तर तुम्हाला पेपर टू लाही मजबूत करणे आवश्यक आहे. त्यानंतर जे आहे तुम्ही कुठल्याही पेपर वनच्या पेपर टूच्या कोणत्याही युनिटचा अभ्यास करत आहे तर त्या संकल्पना ज्या आहे त्या संकल्पना तुम्हाला डिटेलमध्ये अध्ययन करणे आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, आता जे प्रोटोकॉल्स आहे आपलं मानव आणि पर्यावरण, पीपल अँड एन्व्हायरमेंट मध्ये जे प्रोटोकॉल्स असतात, क्योटो प्रोटोकॉल आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे, रिओ समिट आहे, अशा गोष्टींमधनं दरवेळी हे हमखास टॉपिक आहे, इथून प्रश्न विचारले जातात. तर यांचं तुम्हाला डिटेल माहिती असतं. कारण कुठे झालं UNCTAD फुल फॉर्म विचारलं तर हे आहे ना, सिंपल आहे. UNFCCC चा फुल फॉर्म विचारला तर तो तुम्हाला छोटीशी मेहनत आहे, ती तुम्हाला 2 मार्क देऊन जाते. तर त्याला डिटेलमध्ये माहित असलं पाहिजे. दररोज सपोज तुम्ही टीचिंग ऍप्टिट्यूडचा अभ्यास करत आहे किंवा सपोज व्यवसाय व्यवस्थापनचा अभ्यास करत आहे, हे कॉमर्सचा आहे, पण दररोज त्याचे MCQs जे आहे तुम्हाला साईड बाय साईड लावायचे. म्हणजे काय की तुम्ही किती तुमचा टॉपिक तो चांगला प्रिपेअर झाला हे तुम्हाला समजून जाईल. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्यांनी जे आहे पेपर वन आणि पेपर टू चे शॉर्ट नोट्स बनवायचे. जे पण अध्ययन करतात, जसं टीचिंग मेथड लेवल्स आहे तर टीचिंग लेवल्सला काय करायचं, मेमोरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, त्यानंतर रिफ्लेक्टिव्ह लेवल, असे त्याचे 2-2, 3-3 पॉईंट्स जे महत्वपूर्ण असतात हे लिहून घ्यायचे. म्हणजे काय होईल, जेव्हा तुम्ही टीचिंगचा अभ्यास कराल तेव्हा पुस्तकातनं तुम्हाला वाचण्याची आवश्यकता नाहीये, शॉर्ट नोट्स मधनच तुमचा अभ्यास होऊन जाईल, तुमचा वेळ वाचेल.
ठीक आहे, आणि मग त्या वेळात तुम्ही एमसीक्यूज आणि इतर जे तुमचे वीक टॉपिक्स आहेत तिकडे देऊ शकता. ठीक आहे. रिवाइज कंटेंट ऑन डेली बेसिस, जितकं पण तुम्ही दररोज अभ्यास करता त्याला डेली बेसिसवर रिवाइज करा. आणि सप्ताहामधनं आठवड्यातनं एक दिवस काढून जो आहे तो त्याला वीकली रिवाइज करा. वीकली रिवाइज कराल तर तुमचा आठवड्यातनं अभ्यास आणि पुढच्या आठवड्यात परत 15 दिवसात काय अभ्यास केला हे रिवाइज करायचं. महिन्याच्या शेवटी पूर्ण महिन्यात काय अभ्यास केला, कारण रिवाइज करायला जितकं वेळ तुम्हाला त्या पर्टिक्युलर टॉपिकला तयार करण्यात लागत आहे त्याचा 10 ते 20 25% वेळ जो आहे तो तुम्हाला रिव्हिजन करायला लागतो. सपोज तुम्हाला एक टॉपिक तयार करायला 2 तास लागले, ठीक आहे, 2 तास लागले, तर या 2 तास पैकी जर तुम्ही रिव्हिजन करत आहे, खूप मोठा टॉपिक आहे, तर जास्तीत जास्त 15 ते 30 मिनिटातच तुमचा रिव्हिजन जो आहे तो होऊन जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे नेहमी प्रोडक्टिव्ह स्टडी करा. जर समजा स्टडी करत आहे, ज्यावेळी अभ्यास करत आहे तर त्यावेळी अभ्यासच करा. अभ्यास सोबत फोननीच आपण अभ्यास करतो, तर फोन समजा क्लास बघत आहे तर क्लास बघता बघता व्हॉट्सअप फेसबुक वगैरेकडे जाऊ नका. डेडिकेटेडली कन्सन्ट्रेशन ठेवून अभ्यास करा. ज्या विद्यार्थ्यांना पेपर 2 कॉमर्स मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स हिस्ट्री मराठी इंग्लिश सायन्स हे आहे, तर या सर्व विद्यार्थ्यांना याचे कोर्सेस पण आपले पेपर 2 चे कम्प्लीट कोर्सेस उपलब्ध आहे, ज्याची नवीन बॅच सुद्धा 3 मार्च 2025 पासून स्टार्ट होते आहे. हा जर कोर्स आपण घेता तर आपल्याला लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, कम्प्लीट सिलेबसचे नोट्स, वीकली टेस्ट, नंतर फुल सिलेबस मॉक टेस्ट, PYQs आणि MCQs मिळतील. आणि सर्वात मोठी विशेषता या कोर्सची ही आहे की जर तुम्ही पेपर 2 घेता तर तुम्हाला पेपर 1 संपूर्ण फॅसिलिटीज बरोबर फ्री दिल्या जाईल. तर आजच बॅचला जॉईन करा. सध्या कॉमर्समध्ये कालच मार्केटिंग सुरू केलं तर आपल्याला पूर्ण स्टार्टिंग पासून युनिट भेटेल आणि इतर युनिट्सही मिळतील. फीस इज 10,000, पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000 तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मिळून जाईल. खाली दिलेल्या नंबरला आपण संपर्क साधा आणि जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघा, जेव्हा पण तुमचा एक पर्टिक्युलर युनिटचा अभ्यास होऊन जातो त्या युनिटचे जितके पण PYQs आहे, ठीक आहे, पेपर 1 मध्ये 2012 ते 20 आपल्या दोन सॉरी 12 ते 24 पर्यंत, आणि पेपर 2 मध्ये जास्तीत जास्त 15 ते किंवा 16 ते 24 पर्यंत एवढे जर तुम्ही लावता, एवढ्या वर्षाचे मागील वर्षाचे सेटचे पेपर तुम्ही सॉल्व्ह करता त्या पर्टिक्युलर युनिटचे प्रश्न, तर तुमच्या PYQचा सुद्धा अभ्यास होऊन जाईल. आणि PYQ जे आहे ते डिटेलमध्ये लावायचे. दर मॉक टेस्ट जे आहे, जेव्हा तुमचा सिलेबस 50% होऊन जाईल तेव्हापासून तुम्हाला मॉक टेस्ट प्रॅक्टिस करायचं. 100% पर्यंत वेळ जाईल तुमचा, तर मॉक टेस्ट प्रॅक्टिस केल्याने तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी कळतात आणि त्या गोष्टी तुम्हाला समजायला इझी राहतात. ठीक आहे. तर या सर्व टिप्सचं तुम्ही अनुसरण करा, तुम्हाला येणाऱ्या सेट परीक्षेत निश्चितच यश मिळवा. आम्ही तर तुम्हाला मदत करायला 14 एप्रिल रात्रीपर्यंत आणि 15 एप्रिललाही सकाळी तुमच्या पेपर पर्यंत मदत करायला तयार आहे. आता तुमची पारी आहे की तुम्हाला आपले 100% एफर्ट्स लावणं आवश्यक आहे. कारण तुम्ही जोपर्यंत आपले 100% लावणार नाही, जोपर्यंत तुमचे 100% आमचे 100% बरोबर मॅच नाही होणार, तोपर्यंत यश मिळणं थोडंसं अवघड आहे. तुम्ही पण जर आपले 100% एफर्ट्स लावता तर तुम्हाला निश्चितपणे यश मिळेल. ओके. सो दॅट्स ऑल. आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल. या व्हिडिओला लाईक करून द्या विद्यार्थी मित्रांनो, आणि पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. या सर्व टिप्स फॉलो करा, आपल्याला निश्चितच परीक्षेत यश मिळेल.